नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत नोंदणी करायची असेल किंवा रिन्युअल करायचं असेल तर तुमच्याकडे 90 दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र असावं लागणार आहे. हे प्रमाणपत्र मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आणि ते कशा पद्धतीने भरू शकता हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, अशा पद्धतीचं हे तुम्हाला प्रमाणपत्र दिसत आहे. या प्रमाणपत्रामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात पाहूया. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जो मेन मुद्दा दिलेला आहे तो इथे दिलेला आहे. बांधकाम कंत्राटदाराद्वारे, ठेकेदाराद्वारे किंवा विकासाचे काम बांधकाम कामगारास मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. त्याच्यानंतर तुम्हाला जावक क्रमांक दिलेला आहे मित्रांनो इथं. हा जावक क्रमांक ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट करताना पीडब्ल्यूडीच्या ऑफिसला, त्यावेळेस तिथं आणि जावक दिनांक जो आहे, ज्या दिवशी तुम्ही तो फॉर्म कलेक्ट करणार आहे त्या दिवशी तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी मिळून जातात. आता त्याच्या खाली काय आहे, त्याच्या खाली तुम्हाला इथं फोटो दिलेला आहे बघा, तुम्हाला दिसतच असेल. तर या फोटोचं जे महत्व आहे, त्या फोटोचं म्हणजे काय आहे की नुसता फोटो लावला म्हणजे असं नाहीये. कारण की फोटो लावल्यानंतर फोटोवरती, अर्धी फोटोवरती आणि अर्धी साईडला अशा पद्धतीची साईन तुम्हाला याच्यावरती करायची आहे. त्याच्यानंतरच हे ग्राह्य धरलं जाणार आहे. आता पुढे अजून काय दिलेलं आहे तर पुढे बघूया आपण. नियोक्याचा ठेकेदाराचा विकासाचा तपशील. आता याच्यामध्ये तुम्हाला तपशील दिलेला आहे, हा एवढा मोठा असा रकाना आहे. त्याच्यामध्ये तुमच्या ठेकेदाराची माहिती दिलेली आहे मित्रांनो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला ठेकेदाराची काय काय माहिती दिलेली आहे ते आपण पाहूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक नंबरला दिलेलं आहे नियोक्त्याचे ठेकेदाराचे विकासाचे नाव. म्हणजे ज्याच्या कोणाच्या नावावर जो कोण ठेकेदार असणार आहे ना, तर त्याचं पूर्ण संपूर्ण नाव द्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला 2 नंबरला ऑप्शन दिलेला आहे, त्याचं जे विकासाच्या स्थापनेचं नाव आहे, म्हणजे डेव्हलपर, कन्स्ट्रक्शन जे काय तुमचं असेल, तर म्हणजे त्याचा जो काय बिझनेस आहे त्या बिझनेसचं नाव तुम्हाला द्यायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला नियोक्त्याच्या ठेकेदाराचा किंवा विकासकाचा नोंदणी क्रमांक, त्यांचा जो काहीतरी नोंदणी क्रमांक असतो, जो जेडपी ऑफिस मधनं, पीडब्ल्यूडी ऑफिस मधनं त्यांना मिळतो, तो नोंदणी क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्या ही सर्व माहिती तुम्हाला तो ठेकेदारच देणार आहे. ठेकेदाराशिवाय दुसरीकडे कुठेही तुम्हाला ही माहिती मिळणार नाही. त्याच्यानंतर ज्या विभागामार्फत नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले आहे त्या विभागाचे नाव, नोंदणी प्रमाणपत्र कुठून जारी केलेले आहे त्याचा, त्या विभागाचे नाव तुम्हाला द्यायचे. नियुक्त्याचे ठेकेदाराचा किंवा विकासकाराचा पत्ता, जो कुठे तो कुठे राहत असेल त्या गावचा पत्ता, तालुका, जिल्हा, त्याचा पिनकोड असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं टाकायच्या. त्याच्यानंतर त्याचा विकसनकर्त्याचा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं सगळ्यात महत्वाचं जे काय लिहिलेलं आहे ते वाचून घ्यायचंय. इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय सेवा शर्ती अधिनियम 1996 व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवा शर्ती नियम 2007 अन्वये लाभार्थी म्हणून खालील नमूद बांधकाम कामगारास बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. म्हणजे जे प्रमाणपत्र दिलेले ना, तर त्या प्रमाणपत्राबद्दल ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता अजून काय तुम्हाला द्यायचंय किंवा खाली काय माहिती दिलेली आहे तर इथे बघा. आता इथे सर्वात महत्वाचा तपशील आहे आणि तो म्हणजे की जो कोणी कामगार आहे त्याचा तपशील इथं द्यायचा आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे इथे बघा, बांधकाम कामगाराचा तपशील. आता त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तर ते पाहूया. नंबर 1, कामगाराचे नाव, श्री श्रीमती, म्हणजे स्त्री आहे की पुरुष आहे त्याच्यानुसार तुम्हाला श्री श्रीमध्ये टाकायचंय. त्याचं पूर्ण नाव आहे, त्याचं वय दिलेलं आहे इथं, किती वर्षाचा असेल तो. त्याच्यानंतर त्याचा कामगाराचा पत्ता, म्हणजे जो कोणी कामगाराचं वरती इथं नाव टाकलेलं आहे आपण, त्याचा पत्ता कुठला आहे तर तो पत्ता इथं नमूद करायचा आहे मित्रांनो. गाव, त्याचं कुठलं गाव आहे, तालुका, जिल्हा, त्याचा पिनकोड काय आहे त्याच्या गावाचा, त्याचा मोबाईल क्रमांक काय आहे तो. त्यानंतर तुम्हाला कामाचे स्वरूप टाकायचे, म्हणजे जो कोणी कामगार आहे त्या कामगाराची माहिती याच्यामध्ये भरताना तो काय काम करतो तर त्या कामाबद्दलचा तपशील तुम्हाला इथं द्यायचा आहे. म्हणजे तो पेंटर आहे, तो एखादा हमाली काम करतोय, बिगारी काम करतोय किंवा काय आहे तर ती माहिती तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यानंतर कामाचा कालावधी, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही, कारण जे तुम्हाला अनुभवाचं सर्टिफिकेट जे म्हणतो आपण, ते जे आपण याच्यातून देणार आहे, तर त्याचा कामाचा कालावधी किती आहे. तर इथं सुरुवातीला ज्या दिवशी तो कामावरती आला त्या दिवसाचा दिनांक आणि शेवटचा दिवस त्याचा कुठला होता तो इथे दिनांक भरायचे आहे. आणि एकूण
या 10/1/2024 ते 14/4/2024 पर्यंत या 3-4 महिन्याच्या कालावधीत किती दिवस भरले, तर एकूण दिवस तुम्हाला इथे खाली मेन्शन करायचे आहेत. आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होऊ शकत नाही किंवा त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच माहिती मिळू शकत नाही. त्याच्यानंतर खाली बघा, कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता, म्हणजे जो कुठे तो काम करतोय. उदाहरणार्थ आता हा जो किशोर जाधव म्हणून आहे, त्याचा रहिवासी पत्ता आहे तांदूळवाडी, पण कामाचे ठिकाण जे आहे ते त्याचं बाहेर आहे. तर ते कामाचं ठिकाण प्रॉपर तुम्हाला टाकायचं आहे. त्या ठिकाणाचं गाव, त्याचा तालुका, जिल्हा, तिथला पिनकोड असेल, बांधकाम कामगाराची नियुक्ती कधी केली आहे त्याची दिनांक, दिवसाचं वेतन म्हणजे पर दिवसाला हजरी किंवा दिवसाचा रोज काय आहे, तर त्या रोजाची रक्कम इथं टाकायची आहे. आणि हा फॉर्म इथं पूर्णपणे भरला असं समजलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला अजून काय करायचंय, इथं सगळ्यात महत्वाचा खालचा पोर्शन येतो आणि तो आहे काय, तर इथे बघूया. इथं तुम्हाला नियोक्त्याचा, ठेकेदाराचा, विकासकाचा सही व शिक्का, हे खूप महत्वाचं आहे. जर मित्रांनो हे जर तुम्ही केलं नाही, तर तुमचा हा फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नियोक्त्याचा, ठेकेदाराचा, विकासकाचा सही व शिक्का, हे खूप महत्वाचं आहे. त्यांचा सही घ्या, त्यांचा शिक्का घ्या, त्याच्याशिवाय हा फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही. कारण जर सही आणि शिक्का नसेल तर हा फॉर्म फॉर्म ग्राह्य धरला जात नाही. त्याच्यामुळं हा फॉर्म ग्राह्य धरण्यासाठी सही आणि शिक्का ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही व्हिडिओ, महत्वपूर्ण ही व्हिडिओ होती. तुमच्या माहीत नसलेल्या मित्रांपर्यंत ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा घेता येईल. त्याच्याबरोबरच माझ्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करून ठेवू शकता, जेणेकरून आमच्या ज्या नवनवीन अपडेट्स असतात त्या तुम्हाला मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.